नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। राम मंदिराच्या गाभाऱ्यात प्रभू रामचंद्रांची मूर्ती, अयोध्येतील रामलल्लाचा पहिला फोटो समोर। महाराष्ट्रात 22 जानेवारीला सार्वजनिक सूची जाहीर। प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेनिमित्त राज्य सरकारचा निर्णय। शाळा कॉलेजसह सर्व सरकारी आस्थापने बंद। सांगली शहरात अल्पवयीन मुलीची फिल्मी स्टाईलने अपहरण, मुलीच्या आईवर कोयत्याने जीव घेणा हल्ला। सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आधी रोहित पवार, आता किशोरी पेडणेकर। एकाच दिवशी महाविकास आघाडीच्या 2 नेत्यांना ईडीचं समन्स। रोहित पवारांना 24 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश। विकसित भारत संकल्प यात्रेचा सांगली महापालिका क्षेत्राचा समारोप। हजारो नागरिकांनी घेतला विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ। कंठ दाटला, औंढा गिळला। लहानपणी अशा घरात राहायला मिळालं असतं तर बरं झालं असतं। सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी भाऊ असंघटित कर्मचाऱ्यांसाठीच्या 15,000 घरांचं लोकार्पण। देशात पुन्हा मोदी येणार, राज्यातही पुन्हा डबल इंजिन सरकार बनणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास। मूर्ती मूळ ठिकाणापासून बाजूला बसवली, मंदिर वही बनाएंगे म्हणणाऱ्यांनी भूमिका बदलली। शरद पवारांचा हल्लाबोल सुरूच। मनोज जरांगे पाटील यांचा जीवन प्रवास आता मोठ्या पडद्यावर। रोहन पाटील साकारणार मनोज जरांगे पाटील यांची भूमिका। प्रकाश आंबेडकर कोणाच्या निमंत्रणाची वाट बघतायत? इंडिया आघाडीत यायचं असेल तर त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घ्यावी। पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।